नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात एक छोटीशी सुंदर रांगोळी काढून करूयात. 3 ते 2 टिपक्यांची चांदणीची रांगोळी आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 रांगोळ्या बघतो आहोत. तर 5ही रांगोळ्या सोप्याच आहे, पटकन होणाऱ्याच आहे आणि तुम्हाला जमतील अशाच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मैत्रिणींनो, म्हणजे प्रत्येक तुमची स्टेप लक्षात येईल तुम्हाला आणि तुम्हाला रांगोळी काढणं पण सोपं वाटेल. तर ह्या रांगोळीमध्ये आपण 3च कलर वापरले नेहमीप्रमाणे. लाल, पिवळा आणि सफेद कलर. आणि मे बी तुम्हाला जमतही असेल ही रांगोळी. पण आपण थोडी वेगवेगळ्या डिझाईन्स ॲड करत असतो त्यामध्ये. तुम्हाला जर कलर भरायला आवडत असेल ते पण भरू शकतात. चांदणीमध्ये किंवा जो बाहेरचा आकार काढला आपण त्यामध्ये. छान दिसेल कलर भरल्यावर पण. पण आपण कसं लवकर पटकन होणाऱ्या छान रांगोळ्या काढण्यासाठीच आपण हे करतो, ट्राय करतो. कलर भरायला थोडा वेळ लागतो. पण तुम्हाला आवडतात, जर समजा आवडत असेल कलरवाल्या रांगोळ्या तर तुम्ही भरू शकतात, काहीच हरकत नाही. तर आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. दुसरी रांगोळी बघा, अशा 2 लाईन्स काढून घेतल्या आणि मोराचा आकार काढतोय, म्हणजे मोरच काढतोय आपण. तर नाजूक आणि सुंदर रांगोळी आहे ही. तर बऱ्याच मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडते, पण रांगोळी काढता येत नाही. म्हणजे बेसिक वगैरे रांगोळी जमत नाही. तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा किंवा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तरी सबस्क्राईब करा. आणि ज्या मैत्रिणींना रांगोळी जमत नाही, त्यांनी आपले बेसिक रांगोळीचे व्हिडिओ नक्की बघा. प्लेलिस्ट आहे आपली. तुम्ही आपोआप रांगोळी शिकायला लागाल. म्हणजे तुम्हाला आपोआप रांगोळी जमायला लागेल रोज प्रॅक्टिस करून. आणि ज्या मैत्रिणींना रांगोळी जमते आणि रोज त्या दारासमोर रांगोळी काढतात, त्यांनी आपले व्हिडिओ पण बघत चला. कारण की रोज नवीन-नवीन, छान-छान, कमी वेळात होणाऱ्या डिझाईन्स आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज दुपारी 1 वाजता बघायला मिळतील. तर जे रांगोळीमध्ये एक्सपर्ट आहे त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि जे बिगिनर्स आहे त्यांनी पण करा. दोघांनाही छान डिझाईन्स बघायला मिळतील आणि शिकायला मिळतील. तर बघा आपली ही डिझाईन किती सुंदर नाजूक दिसते एकदम. एका साईडला मोर काढला लाईन्सच्या आणि एका साईडला आपण कमळाचं फूल काढतोय. त्यामध्ये आपण असा पिवळा कलर भरून घेतला आहे. तर आपली ही पण डिझाईन रेडी झालेली. मी नंतर ती चोच थोडीशी छोटी करून घेतली होती, कारण की ती खूपच लांब झाली होती त्यामुळे. आता ही पुढची डिझाईन बघा, टिपक्यांची डिझाईन आहे, 7 ते 7 टिपक्यांची. तर मैत्रिणींनो, तुमच्याबरोबर असं कधी झालेलं आहे का, की तुम्ही ठरवली एक डिझाईन आणि काढताना वेगळी डिझाईन काढली? तर सेम आज माझ्याबरोबर झालंय ही डिझाईन काढताना. माझ्या डोक्यात थोडी वेगळी डिझाईन होती, पण मी काढायला गेली तेव्हा ती वेगळीच डिझाईन तयार झाली. पण छान झाली, एवढी काही म्हणजे छानच झाली, एवढी काही खराब वगैरे नाही झाली. नक्की ट्राय करा. नवीन डिझाईन, युनिक डिझाईन आहे. 7 ते 7 टिपक्यांची. बऱ्याच मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या आवडतात. त्यांनी तर नक्कीच काढायला पाहिजे ही रांगोळी. आपण 7 ते 7 टिपके काढून घेतले आणि क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्या आडव्या आणि उभ्या. आणि बघा असे जॉइन करतोय आपण टिपके. आवर्जून काढाव्या अशा रांगोळ्यात असतात आपल्या. जेणेकरून रांगोळी काढल्यानंतर मनाला एक काय म्हणतात ना, शांती पण लागते, की चला आपण स्वतःच्या हाताने रांगोळी ट्राय केली आहे आणि एक मन पण प्रसन्न होऊन जातं. रांगोळीकडे बघून सारखं आपण जेव्हा घरात हे करतो, तेव्हा आपल्या रांगोळीकडे लक्ष जातं आणि छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर नक्कीच रांगोळी काढत चला मैत्रिणींनो. बघा आपण नेहमीचेच आकार वापरून रांगोळीची ही नवीन डिझाईन काढलेली आहे. कलर पण तेच वापरलेले आहेत. तर आपली ही रांगोळी
रेडी झालेली आहे. तर बऱ्याच मैत्रिणींच्या आपल्याला कमेंट्स येतात, की त्यांना आपल्या रांगोळ्या आवडतात. तर खरंच छान वाटतं जेव्हा अशा कमेंट्स येतात तेव्हा. कारण की ह्या डिझाईन्स मी सर्व असं विचार करून तयार करत असते. जेणेकरून तुम्हाला सकाळच्या घाई-गडबडीत एकदम सुंदर डिझाइन काढता यावी, ती पण सोपी आणि पटकन काढता यावी. त्यात जास्त काही किचकट डिझाइन नसावी. त्यामुळे थोडा विचार करूनच मी या डिझाईन्स तयार करत असते. तर आपला तुम्ही ही व्हिडिओ बघून दुसऱ्या दिवशीची रांगोळी आदल्या दिवशीच संध्याकाळी किंवा रात्री बघून ठेवत चला. म्हणजे सकाळी घाई-गडबड नाही होणार, पटकन रांगोळी काढून होईल. आणि रोज तुम्ही दारासमोर एक नवीन रांगोळी काढू शकाल एवढ्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. तर बघा या रांगोळीमध्ये आपण काय केलंय 2 लाईन्स काढून घेतल्या आणि असा कमळाचा आकार काढलाय. खाली आणि वर आपण केंद्रवर्धिनी काढून नेहमीसारखी डिझाइन तयार केली आहे. सोपी रांगोळी ही पण त्यामध्ये असा पिवळा कलर भरून घेते मी. जेव्हा तुम्ही असे कलर्स वगैरे भरता तेव्हा पुन्हा त्या आकाराला बॉर्डर करत चला. म्हणजे एकदम उठून दिसते रांगोळी. व्यवस्थित पण दिसते दिसायला. तर बघा छोटूशी देवघरासमोरही काढू शकतात तुम्ही रांगोळी किंवा तुळशीसमोरही काढू शकतात. चला तर ही पुढची डिझाइन 5 ते 3 ठिपक्यांची आहे. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. यामध्ये थोडी ॲडजस्टमेंट करायची होती त्यामुळे आपण असे बाहेरून ठिपके काढून घेतलेत आणि अशा पाकळ्या काढून घेतो आहोत. यातही तुम्ही कलर भरू शकतात मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका. मी वेळात वेळ काढून नक्कीच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि रांगोळ्या ट्राय केल्या की नाही हे पण सांगा. कशा वाटल्या रांगोळ्या ते पण सांगा. तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स सर्वांना शेअर करा. आणि विशेष म्हणजे ज्या मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडते, रांगोळी लव्हर्स आहेत ते त्यांना तर नक्कीच शेअर करा. आपण बघा 2 पाकळ्यांमध्ये अशी डिझाइन तयार करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पण डिझाईन्स त्यामध्ये टाकू शकतात, म्हणजे काढू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या रांगोळ्या आवडताय की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे तुमचे काही सजेशन्स असतील रांगोळीबद्दल, ते पण मला तुम्ही सांगू शकतात, काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला नवनवीन डिझाइन जर शिकायला आवडत असेल, तर नक्कीच रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. नक्कीच बघत चला. चला तर अशाच झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. आणि व्हिडिओ नंतर एक सुंदर कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.